Class 6, Subject Science, Chapter 5, Substances in the Surroundings, Their States and Properties. Change of state of substance. We can see figure 5.1, change of state of wax. In that, we can see wax in the solid state. Then we can see spirit lamp, and above spirit lamp we can see the melting wax, and above that we can see pieces of wax. Now they have given an experiment. Let's try this. Take pieces of wax in a bowl and heat them on a candle or spirit lamp. The first one, how do the pieces of wax changes? The second question, what was the initial state of wax? The third question is, what did it get converted into? Now keep the same bowl in a cold water and see what happens. When a substance changes from one state to another, the process is called change of state of substance. म्हणजे ज्यावेळेस एखादा सबस्टन्स एखाद्या स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जातो त्याला चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स म्हणायचं. म्हणजे सॉलिड स्टेटमधून तो लिक्विड स्टेटमध्ये जाऊ शकतो किंवा लिक्विड स्टेटमधून तो सॉलिड स्टेटमध्ये जाऊ शकतो, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅसेस, असे हे स्टेट ऑफ चेंज होतं ते त्याला चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स म्हणायचं. The state of substance changes if it is heated or cooled. Every substance in our surroundings is found in either the solid, liquid or gaseous state. आपल्या अवतीभोवती आपल्याला जेवढे काही सबस्टन्स दिसत आहेत ते कोणत्या ना कोणत्या तरी स्टेटमध्ये आहेत आणि ते आपल्याला सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस याच स्टेटमध्ये आढळून येतात. इन द पास्ट, in the 19th century, the scientist J. Willard Gibbs showed that the characteristics properties of a substance depend on its physical state and the arrangement of particles in it. आता आपल्याला हा एक चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 3 पॉइंट्स दिलेले आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तर आपण आधी सॉलिडचं पाहूयात. नाव व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ सॉलिड? अ पीस ऑफ आयर्न. सॉलिडचं एक्झाम्पल काय आहे? द पीस ऑफ आयर्न. या सॉलिडचा शेप कसा असतो? व्हॉट शेप इट हॅज? इट हॅज अ शेप ऑफ इट्स ओन, रिटेन शेप, नो मॅटर हाऊ इट इज केप्ट. ओके. नाव व्हॉट इज वॉल्यूम ऑफ दिस सॉलिड? इट हॅज अ डेफिनाइट वॉल्यूम. Solids like sugar, sand, when poured on a flat surface, form a heap. Now the next one is liquid. Now what is the example of this liquid? तर लिक्विडचे एक्झाम्पल आहेत वॉटर, स्पिरिट आणि ऑइल. आता या लिक्विडचा शेप कसा असतो? लिक्विड डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. लिक्विडला त्याचा स्वतःचा शेप नसतो. टेक्स द शेप ऑफ द कंटेनर. आपण ज्या कंटेनरमध्ये लिक्विड ठेवू त्याचा तो शेप घेत असतो. नाउ व्हॉट इज द वॉल्यूम ऑफ दिस लिक्विड? इट हॅज अ स्पेसिफिक वॉल्यूम, occupies definite portion of a container, spreads on a flat surface on pouring, flows downwards along a slope. Now the next one is gases. Now what is the example of this gas? The example of gas is air. And what is the shape of this gas? Gases does not have a shape of its own. गॅसेसला स्वतःचा असा काहीही शेप नाही. ऑक्युपाईज ऑल द अवेलेबल स्पेस. जेवढी जागा असेल तेवढी सगळी जागा तो व्यापून घेतो. अँड व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ गॅसेस? गॅसेस डज नॉट हॅव अ डेफिनाइट व्हॉल्यूम. त्याला स्वतःचं व्हॉल्यूम नाही. ऑन चेंजिंग द प्रेशर ऑफ ऑन अ गॅस इन अ क्लोज कंटेनर इट्स व्हॉल्यूम ऑल्सो चेंजेस.
Heat and change of physical state. You have learned that the change in the physical state of substance is an effect of the amount of heat in it. On gaining heat of substance changes from solid to liquid and liquid to gas. On the other hand, when the substance cools or loses heat, it changes from gases to liquid and liquid to solid state. आता उजव्या बाजूला आपल्याला दिसत आहे चेंज ऑफ स्टेट. तर त्यामध्ये दिलेलं आहे सॉलिडला आपण ज्यावेळेस हीट देतो त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन सॉलिडमधून लिक्विडमध्ये होतं आणि लिक्विडला आपण ज्यावेळेस हीट देतो त्याचं कन्व्हर्जन गॅसेसमध्ये होतं. आणि याच्या उलट प्रक्रियेमध्ये गॅसेसला आपण ज्यावेळेस कूल करतो त्यावेळेस त्याचं रूपांतर गॅसमधून लिक्विडमध्ये होतं आणि लिक्विडला आपण ज्यावेळेस कूल करतो त्यावेळेस त्याचं रूपांतर सॉलिडमध्ये होतं. द टेम्परेचर अँड अ थर्मोमीटर. वेन अ सबस्टन्स गेट्स हीट इट बिकम्स वॉर्म अँड देन हॉट. एखाद्या सबस्टन्सला ज्यावेळेस आपण हीट देतो त्यावेळेस आधी ते वॉर्म होते आणि त्यानंतर हॉट. वी पुट आवर हँड और फिंगर इन द वॉटर टू जज हाऊ हॉट इट इज, बट दॅट इज नॉट अन ॲक्युरेट मेजर. बिसाइड्स, इफ द सबस्टन्स इज व्हेरी हॉट वी कुड गेट स्कॅल्डेड. अ थर्मोमीटर इज यूज्ड टू मेजर टेम्परेचर. टेम्परेचर मोजण्यासाठी जे साधन आहे त्याला थर्मोमीटर असं नाव आहे. डिग्री सेल्सिअस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर मोजण्यासाठी युनिट वापरलं जातं. देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ थर्मोमीटर्स अवेलेबल. नाउअडेज डिजिटल थर्मोमीटर आर फ्रिक्वेंटली यूज. थर्मोमीटर्सचेही बरेचसे प्रकार आहेत पण सध्याच्या काळामध्ये आपण डिजिटल थर्मोमीटरचा जास्त यूज करतो. इथं 5.3ची फिगर दिलेली आहे आणि लिहिलेलं आहे की थर्मोमीटर. यामध्ये तुम्हाला थर्मोमीटर दिसत आहे. हा डिजिटल लेफ्ट साईडला जो व्हाईट कलरमध्ये आहे तो डिजिटल थर्मोमीटर दिसत आहे आणि या थर्मोमीटरच्या फिगरमध्ये आपल्याला खाली जे लाल कलरचं दिसत आहे ते मर्क्युरी आहे आणि इथे फॅरनहाइट आणि सेल्सिअस हे जे दोन युनिट आहेत ते दिलेले आहेत. आता हे 5.4 फिगर दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की रेकॉर्डिंग द टेम्परेचर. टेम्परेचर कसं मोजतात ते दाखवलेलं आहे. तर इथे यांनी एक बिकर घेतलेला आहे. बिकरमध्ये आईस क्यूब्स आहेत आणि एक थर्मोमीटर आहे आणि ते त्याचं टेम्परेचर रेकॉर्ड करत आहेत. या टेबलमध्ये आपल्याला काही एक्झाम्पल दिलेत आणि त्यांचं टेम्परेचर दिलेलं आहे. तर त्यामध्ये आपण पाहूयात. बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर दिलं आहे 100 डिग्री सेल्सिअस आणि फ्रीजिंग वॉटरचं टेम्परेचर दिलेलं आहे 0 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर एअर चं टेम्परेचर दिलेलं आहे ते पण विंटर नाईट आणि समर आफ्टरनूनचं दिलेलं आहे. फ्रीजचं टेम्परेचर दिलेलं आहे. इनसाइड द फ्रीज आहे, इनसाइड द फ्रीजर आहे आणि आपल्या बॉडी टेम्परेचर दिलेलं आहे. तर आपलं हे जे बॉडी टेम्परेचर आहे ते अप्रॉक्सिमेट 37 डिग्री सेल्सिअस आहे. नेक्स्ट पॉइंट इज बॉइलिंग. Water is continuously evaporating. We know that water spilled on the floor dries up slowly on its own. This evaporation occurs from the surface of the water. What happens when water boils? As the water gets heated, its temperature increases and it evaporates at a faster and faster rate. ज्यावेळेस पाणी उकळेल, बॉईल होईल त्यावेळेस काय होईल? ज्यावेळेस पाणी उकळतं किंवा त्याला हीट केले जाते त्यावेळेस त्याचं टेम्परेचर वाढते आणि ते इव्होपरेट होते फास्टर आणि फास्टर रेटने. वेन वॉटर केप्ट ऑन अ स्टोव अटेन्स अ पर्टिक्युलर टेम्परेचर और लेवल ऑफ हीट, देन इव्होपरेशन टेक्स प्लेस इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी ऑफ वॉटर. देन वी सी वॉटर बबल्स राइजिंग एट faster and faster rates to the surface and steam mixing in air.
This is called boiling of water. At sea level, pure water boils at 100 degrees Celsius. सी लेवल म्हणजे समुद्रकिनारी किंवा समुद्रकिनाऱ्याच्या लेवलला प्युअर वॉटरचं बॉइलिंग ॲट 100 डिग्री सेल्सिअसला होते. दिस इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. वेन वॉटर वेपर्स कूल इट इज कन्वर्टेड इन टू वॉटर अगेन. जेव्हा वॉटर वेपर्स कूल होतं ते थंड होतं त्यावेळेस ते पुन्हा कन्वर्ट होतं ते वॉटरमध्ये. दिस प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन आणि या क्रियेला कंडेन्सेशन म्हणतात. कंडेन्सेशन ऑफ स्टीम also takes place at 100 degrees Celsius. कंडेन्सेशन स्टीम ही प्रक्रिया 100 डिग्री सेल्सिअसला होतीये. इट मीन्स दॅट द बॉइलिंग पॉईंट अँड कंडेन्सेशन पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड द सेम. म्हणजेच बॉइलिंग पॉईंट आणि कंडेन्सेशन पॉईंट ऑफ वॉटर या दोन्ही क्रिया सेम आहेत. आता खाली दिलेला आहे, राईट साईडला जो आपण चार्ट बघतो त्यामध्ये दिलेला आहे की सॉलिड ज्यावेळेस मेल्ट होते त्यावेळेस त्याचं कन्वर्जन सॉलिड टू लिक्विड होते आणि लिक्विड ज्यावेळेस बॉईल होते त्याचं कन्वर्जन गॅसेसमध्ये किंवा वेपर्समध्ये होते. याच्या विरुद्ध क्रिया म्हणजे ज्यावेळेस हिटिंग होत नाहीये त्यावेळेस सांगितलेलं आहे की गॅसेस जेव्हा कंडेन्सेशन प्रोसेसमध्ये जाते त्यावेळेस त्याचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होते आणि लिक्विड ज्यावेळेस फ्रीजिंगच्या प्रक्रियेमध्ये जात आहे त्याचं कन्वर्जन सॉलिडमध्ये होत आहे. फ्रीजिंग. द वॉटर केप्ट इन अ फ्रीज और ऑन आईस बिकम्स कूलर अँड कूलर. पाणी ज्यावेळेस आपण फ्रीजमध्ये ठेवतोय त्यावेळेस त्याचं आईसमध्ये कन्वर्जन होते. दॅट इज इट्स टेम्परेचर फॉल्स. म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी होते. ॲट अ सर्टन टेम्परेचर वॉटर डज नॉट गेट एनी कूलर बट स्टार्ट फ्रीजिंग अँड फॉर्म्स आईस. द टेम्परेचर ॲट विच दिस हॅपन्स is called the freezing point of water. The temperature of a substance can fall below 0 degrees Celsius. Example, the temperature of air in the freezer of a refrigerator is around minus 18 degrees Celsius. It is read as minus 18 degrees Celsius. When ice gets heat, it starts melting or changing into the liquid state again. ज्यावेळेस आईसला म्हणजे बर्फाला हीट मिळते त्यावेळेस ते पुन्हा मेल्ट व्हायला सुरुवात होती आणि पुन्हा लिक्विड स्टेटमध्ये येत आहे. आईस मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 0 डिग्रीला आईसचं मेल्टिंग पॉईंट चालू होत आहे. इट मीन्स दॅट द फ्रीजिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड द सेम. Each substance has a specific boiling point which is also its condensation point. Each substance has a specific melting point which is the same as its freezing point. तर आता यांनी परत एक चार्ट दिलेला आहे आणि त्यामध्ये दिलेला आहे the temperature at which a substance boils while heating is the same as temperature at which it condenses when it is cooled. Similarly, the temperature at which a substance freezes while cooling is the same as the temperature at which it melts when it is heated. Now see various uses of changes in physical state. Candles are made by melting paraffin wax. कॅन्डल कशापासून बनतात ते तर पॅराफिन वॅक्सला मेल्टिंग करून. Solid carbon dioxide, that is dry ice, is used to make ice cream and to keep it frozen. The next is liquid nitrogen is used in animal husbandry. Fourth one, sand, that is silica, is melted to make glasses. Silica
मेल्ट केलं जातं आणि त्यापासून ग्लासेस बनवले जातात. मेटल्स लाईक गोल्ड अँड सिल्वर आर मेल्टेड टू मेक ऑर्नामेंट्स. द लास्ट वन, iron is melted to make tools.